शंकर बाबा एक नंबरचा ढोंगी माणूस. अहो फक्त ढोंगीच नाही तर खोटारडा आहे. शंकर बाबा लोकांना आपल्याबद्दल काय काय सांगतो देवच जाणे. हो ना, तो आल्यापासून लोक आपल्याकडे यायचे बंद झाले. अर्थातच. अहो कोणतीही अडचण असो, भूत भानामती, मूल होत नाही, पैसा टिकत नाही, काहीही असो, लोक मात्र आपल्याकडेच यायचे. पण आता मात्र हद्दच झाली हो. या भोंदू बुवाचे काहीतरी करायलाच हवे, नाहीतर आपल्याला हे गाव कायमचे सोडून जावे लागेल. अहो तो बुवा लोकांना चमत्कार दाखवतो म्हणे. चमत्कार? छे! अहो आज पाहूच ना कसले चमत्कार करतो ते. त्या शंकर बाबाचा आज काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच हवा आणि त्याला लोकांसमोर खोटे ठरवायलाच हवे. ठरले तर हो, चला चला. बाबा, बाबा कृपा करा बाबा. अव 4 दिवस झाले माझं पाय अचानक आकडले ती. काय करू काय बी कळना. लई त्रास होतोय बाबा. बाबा तुम्ही तर समद्यांची दुखणी दूर करता. अव मग माझं बी दुखणं दूर करा बाबा. बाबा नाहीतर एकदाच मरण तरी दे म्हणावं त्या परमेश्वराला. तुझ्या पायाचे दुखणे आम्हाला आधीच कळले आहे, पण पोरी यावर आम्ही काहीच करू शकत नाही. असं नका म्हणू बाबा. वैद्य हकीम औषध समजे करून झालंय. मोठ्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, पण काय बाबा? शंकर महाराज. शंकर महाराज? पल्ला लांबचा, प्रवास वेदनांचा, ध्यास गुरुला शिष्य भेटीचा. बाबा पण हाय तरी कोण हे शंकर महाराज? मी त्यांना कधी बी पाहिलं नाही की भेटले नाही. मी ऐकलं बी नाही त्यांच्याविषयी हो काही. मग मी ओळखू कसं त्यांना? त्याचा शोध तुलाच घ्यायचा आहे पोरी. गुरु हा कायम शिष्याची वाट पाहत असतो. फक्त शिष्याने गुरुपर्यंत पोहोचायचे असते. जा, शंकर महाराजांचा शोध घे. वय बाबा वय. तेच तुझं दुखणं दूर करतील. सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान तुमची भेट होईल. परमेश्वराचं रोज नाव घेतोय तरी बी माझ्याच आईच्या वाटेला असलं दुखणं का आलंय बाबा? श्रद्धा आहे ना, मग सबुरीही हवीच. अल्लाह मालिक, सबका मालिक एक है. वय बाबा वय. म्या ना आत्ताच निघते. लई त्रास होतोय बघा. महाराज, महाराज आम्हाला ना तुमचं नाव. हे आम्हाला माहित आहे ग पोरी. बघ बघ बघ, अखेर गुरु शिष्याची भेट झालीच. काय ग, बाकी बरी आहेस ना ग तू? नाही महाराज, माझे पाय आकडले तो. आठवडा उलटून गेला. काय करू काय बी कळना. लई त्रास होतोय बघा. महाराज तुम्ही हसताय आणि कशा पाहिजे? साईबाबांनी लय विश्वासाने तुमच्याकडे पाठवलं होतं. अगं हसू नको तर काय करू? इथं येऊन खोटं सांगतेस म्हणे माझा पाय आखडलाय. अव महाराज खरंच खरंच सांगतो या, माझा पाय लय आकडलाय बघा. आमचा अजिबात विश्वास नाही. जरा थांबा. आई तुम्हाला उठून चालून दाखवल म्हणजे तुमचा विश्वास बसल. आय उठ ग.
ह्यासनी चालून दाखवू. काय ग पोरी, काय झालं? महाराज, लई मोठी चूक झाली बघा आमच्याकडनं. आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. अगं, विश्वास होता म्हणूनच तर तुझ्या दुखण्यावर उपचार झाला ना. उपचार झाला. आता तुझ्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर. विचार विचार, तुझ्या मनात पडलेला प्रश्न विचार. महाराज, तुम्हाला कसं कळलं की माझ्या मनात प्रश्न आहे म्हणून? महाराज, पण माझं हे दुखणं साईबाबा बी दूर करू शकले असते की. पण मग तुमच्याकडे का पाठवलं त्यांनी मला? कारण तुझ्या गुरु भेटीची वेळ जवळ आली होती. तुझं दुखणं तर एक निमित्त मात्र होतं ग. खरे कारण तर आपली भेट होती, गुरु आणि शिष्याची. महाराज, एक सांगता का, तुमचं आणि साईबाबांचं नातं काय हो? नातं? अगं, फक्त नाव वेगळं, चेहरा वेगळा, पण गुरुत्व एकच. कळेल कळेल, गुरु भेट झाली, गुरुदर्शन झाले की तेही कळेल.